मॅडम मला जरा तुमच्याशी बोलायचंय. गुड गुड भंडारे, गुड, व्हेरी गुड. एकदा काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाक, है ना? हा. मॅडम तुम्ही जरा ऑफिस मध्ये येता का? ऑफिस मध्ये कशाला? हे मला एक सांगा दत्ता भाऊ, जी गोष्ट काही दिवसांनी सगळ्यांच्या समोर येणार आहे ती कशाला लपवायची? नाही पण हे असं सगळ्यांच्या प्लीज समोर. प्लीज दत्ता भाऊ, कळकळीची विनंती करतो, प्लीज याच्यात पडू नका. खूप मोठा निर्णय घ्यायचा, हे इतकं सोपं काम नाहीये प्रोडक्शन सर. मी हे 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 सगळ्यात ना, हे या शोचे महत्वाचे घटक, त्यामुळे आमच्यापासून लपवून ठेवण्यात काय अर्थ नाहीये. बरोबर ना? हा. नाही नाही मिकी, तू बघ बाबा आता काय करायचं का. नाही काय आहे ना, आता हे सगळं भयंकर पसरणार, पेपरमध्ये वेडवाकड लिहून येणार, चर्चा होणार, सिरियल वरती टीका होणार. म्हणजे आम्ही इथे येऊन कष्ट करायचे आणि हिच्या वागण्याने सगळ्यावरती बोळा. त्यापेक्षा मला वाटतं आत्ताच काय तू निर्णय घे आणि शो बंद करून टाक ना. का? ए तू थांब ना जरा, आता त्याला ठरवू दे ना काय ते. एक मिनिट, एक मिनिट, मला जरा बोलू दे. मॅडम काय ऐकतोय मी? सर सर प्लीज ऐका, माझं काहीतरी गैरसमज होतोय. इश्शा, गैरसमज कसला? मी स्वतः माझ्या कानाने ऐकलंय. हो ना. आणि भंडारी मला सांग, या अशा गोष्टी का नुसतेच पसरतात? नाही, आणि त्या पसरायला लागल्या बघूनच आम्ही विचार केला. मॅडम तुम्हाला यावर काही बोलायचंय? सर मी मगापासून तेच सांगण्यासाठी सगळ्यांच्या मागून पळतेय की तुम्ही समजताय तसं काही नाहीये. काय नाहीये आणि काय वाटत नाहीये आम्हाला? एक मिनिट, मुळामध्ये मला एक सांग, आमच्या वाटण्याने काय होणार आहे? तू प्रेग्नंट आहेस तर आहेस, आमच्या वाटण्याचा काय संबंध? लक्ष्मी तू प्रेग्नंट आहेस? अगं त्याचा विश्वास नसला तरी तुझा आहे ना. मग झालं तर आपल्याला बरं वाटतंय ना, मग आपण करायचं, कशाला घाबरायचं कुणाला. सर जाऊ दे ना, चूक झाली, माफ करा. दत्ता भाऊ नसती भंकच मला नाही आवडत. अहो प्रोफेशनलिझम नावाची काहीतरी गोष्ट आहे की नाही? रेश्मा, मी तुझ्या चॅनलच्या ऑफिस मध्ये आलो असतो आणि तुझ्या रिसेप्शनिस्टला माझी पुढची स्टोरी सांगितली असती तर चाललं असतं तुला? अरे हायरार्की नावाची काय गोष्ट आहे की नाही? इथं मी होतो, विराज होता, आम्हा दोघांना डावलून तू डायरेक्ट मॅडमला सांगितलंस. पण सर मी लक्ष्मीशी गोष्ट डिस्कस करत होते. हे बघ रेश्मा, मी आपल्या सिरियल बद्दल त्यांच्याशी बोलू नको असं तुला सांगितलेलं नाहीये. उलट मी म्हणेन की तू बोल त्यांच्याशी, बोल. 2 सूचना चांगल्या त्यांच्याकडून सुद्धा मिळतील आपल्याला, बोल. अरे पण पुढची गोष्ट काय असेल, कशी असावी, हे आमच्याशी बोलणं तुला जास्त महत्वाचं नाही वाटलं? कसले तरी भलते समज झाले आमचे. सॉरी सर, पण मला वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. हे बघ रेश्मा, जे चूक आहे ते चूक आहे. मॅडम बद्दल असं बोललं गेलं, वाईट वाटलं. माझा अपमान झाल्यासारखं वाटलं मला आणि मी तो कदापि विसरणार नाही. पण सर सॉरी म्हणतेय ना मी. हा विषय बंद, दॅट्स ऑल, विषय बंद. येऊ का मंडळी? ये ये लक्ष्मीबाई प्लीज. येस, थँक्यू. वेलकम. ये भंडारी ये. अरे काय लहान मुलासारखं रुसतो रे, सोड ना. बघा ना, मी सॉरी म्हणते पण ते ऐकतच नाहीये. अरे भंडारी, आता तिला बिचारीला काय माहितीये की तुझ्या सिरियल मध्ये काही कधी असं घडत नाही ते.
काय ग बरोबर बोलतो ना मी? हो ना. मिकी, मुळात एक गोष्ट मला कळत नाहीये, म्हणजे शंका आली म्हणून विचारते हा. तुला नक्की कसला राग आलाय रे? म्हणजे रेश्मा परस्पर लक्ष्मीच्या रूम मध्ये गेली ह्याचा, का तुझी हिरोईन प्रेग्नंट राहील असं चॅनेलनी परस्पर ठरवलं ह्याचा, की लक्ष्मी बद्दल आमचा गैरसमज झाला त्याचा? हे भंडारी विसर ना आता सगळं. आणि केवढी छोटी गोष्ट आहे रे. तुला जर मोठी करायची असेल ना तर उलट आपण ठरवून करूया ना. त्याला प्रॉपर पब्लिसिटी देऊया. सौभाग्यवतीची हिरोईन प्रेग्नंट आहे. मिकी, अरे सांग ना, का चिडलास एवढा? मी सांगतो बाई, मी सांगतो भंडारीला एवढा राग कशाचा आलाय. रेश्मा भंडारीला न विचारता, त्याला न भेटता डायरेक्ट लक्ष्मीला भेटायला गेली, याचा साहेबांना राग आला. इगो. काय साहेब, बरोबर ना? एम आय राईट? बरोबर बोलतोय ना मी? हे भंडारी विषय कट कर ना आता, कशाला वाढवतोय? तर वाटलं असेल तिला लक्ष्मीला जाऊन भेटावं, तर आपल्याला पण वाटतच ना तिला जाऊन भेटावं. आपल्याला रे तसंच. मला विषय कट कर म्हणून स्वतः मुद्दाम विषय वाढवतोय. सगळं डोक्यात जात आहे. हा मुलाचा विषय डिस्टर्ब करतो मला. असं सांगूया ना. लक्ष्मी, मी सांगते बाळकृष्ण का आणतात. अगं, बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा ही हसऱ्या खेळत्या नांदत्या घराची प्रतीक आहे. ती घरात असली ना की बरं वाटतं मनाला. मुलगी लग्नानंतर आपल्या बरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण घेऊन येते. तिच्यामुळे घराचं नंदनवन होतं आणि त्याच्यामुळे गोकुळ. अन्नपूर्णा असली ना घरात की सगळं घर धष्टपुष्ट राहत. आणि बाळ आलं की घर खूप आनंदी होत. पुरुषांना ना कशाच काही वाटत नाही, पण आपल्या बायकांना हे हवं असतं ना. हवं असतं ना. मी येऊ का आत? हो हो, ये लक्ष्मी ये. तुझ्याबद्दलच चाललंय. तुला कळायला हवंय काय बोलणं चाललंय. बस. हा. सर, मला कळत नाहीये यात न पटण्यासारखं काय आहे. अगदी कॉमन ट्रॅक आहे हा. हो ना. नाही म्हणजे इतकं कॉमन आहे की ह्याच्यात आता नवीन काय दाखवणार ना. नाही, त्याच्यावरती ना एक तोडगा आहे माझ्याकडे. म्हणजे आपण असं दाखवू शकतो की आपली जी हिरोईन आहे जयमाला, ती प्रेग्नंट आहे, तिला आरामाची गरज आहे वगैरे वगैरे. निदान त्या निमित्तानं माझ्या कॅरेक्टरचा ग्राफ वाढेल ना. तर न्यूज अशी आहे की आपली सिरियल सगळ्या मराठी चॅनल्स मध्ये नंबर 1 ची सिरियल झाली आहे. बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले. बघितलं का भंडारी साहेब, नुसता बाळाचा विचार आलाय तर हे बाळ आल्यानंतर काय होईल